मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। भाजपची आगामी निवडणुकांसाठीची तयारी सुरू। मुख्यमंत्री घेणार 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका। घायवळ बंधूंवर आणखी एक गुन्हा दाखल। निलेश घायवळनं एका बांधकाम व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप। बंदुकीचा धाक दाखवत 10 फ्लॅटचा ताबा मागितल्याचा आरोप। रोहित पवारांकडनं निलेश घायवळचा राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल, तर दुसरीकडे नवनाथ बन यांच्याकडनं रोहित पवारांचे सचिन घायवळसोबतचे फोटो ट्विट। योगेश कदमांची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करा। कारवाई न केल्यास ठाकरे सेना रस्त्यावर उतरणार। अनिल परब यांचा सरकारला इशारा। योगेश कदम आधीपासूनच टार्गेटवर। अनिल परब यांच्या आरोपांवर रामदास कदम यांचा पलटवार। बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। गुन्हेगारी प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम करत नाही। गुन्हे असलेल्या एकाही व्यक्तीला मी परवाना दिलेला नाही। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा शुक्रवारी मार्गदर्शन मेळावा। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मेळावा होणार संपन्न। बेस्टच्या संघटना बांधणीकडे ठाकरेंचं आता विशेष लक्ष। कोल्ड ड्रिप सिरपची विक्री केवळ मध्य प्रदेशमध्येच झाली, नागपूरमध्ये कुठेही नाही। एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांनी केला खुलासा। नवी मुंबई ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणात पोलिसांना चौकशीमध्ये संपूर्ण सहकार्य करणार। गुन्हाच केला नाही तर घाबरण्याचं कारणच नाही, मनोरमा खेडकरचं वक्तव्य। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढेला 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।